मी इयत्ता 4थीमध्ये होती तेव्हा माझी आई माझ्या मोठ्या ताईला भाकरी बनवायला शिकवायची। तेव्हा मी तिच्याजवळ बसून तिचं ऐकायची, कारण मला शेवटची भाकरी करायची खूप आवड होती आणि माझी ताई मला नेहमीच शेवटची भाकरी बनवू द्यायची। आता आई नेहमी ताईला म्हणायची, भाकरीचा उंडा जोपर्यंत 5 बोटांच्या मधून असा बाहेर येत नाही तोपर्यंत भाकरीला चव येत नाही आणि भाकरी बनवताना पूर्ण जोर देऊन उंडा चुरायचा असतो, म्हणजे आपली भाकरी मस्त अशी रुचकर तयार होते, अजिबात चिकट होत नाही। आईचे ते शब्द माझ्या डोक्यामध्ये एवढे फिट बसले आहेत की मी जेव्हा पण भाकरी बनवायला घेते तेव्हा मला तिचे ते शब्द आठवतातच आणि मी नेहमी अशाच पद्धतीने भाकरीचा उंडा चुरून घेत असते आणि खरंच माझी भाकरी खूप रुचकर बनते, अजिबात चिकट होत नाही। आता आईच्या हातची चव आपल्याला कधीच जमणार नाही, पण तिने दिलेली शिकवण मात्र आपण शेवटपर्यंत विसरत नाही। असो मंडळी, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर साजरी करतात, पण यावर्षी पोळा शुक्रवारला आलेला होता आणि कर शनिवारी आली होती। आता शनिवारी आपण मटणाची भाजी कधीच खात नाही, त्यामुळे रविवारी कर साजरी केली आणि मस्त अशी मी झणझणीत मटणाची भाजी केलेली आहे आणि गरमागरम ज्वारीची भाकरी केलेली आहे। आता मटणाच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर ती मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा। आणि खूप मस्त अशी आपली गरमागरम ज्वारीची भाकरी आणि झणझणीत मटणाची भाजी तयार झालेली आहे आणि आपल्या भाजीला तरीसुद्धा खूप छान आलेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप मस्त झणझणीत अशी मटणाची भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे। या मंडळी जेवायला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।